गेल्या 2 दिवसापूर्वी अहिल्यानगर येथील सुपा गाव येथील ज्या 6 वर्षीय बालिका प्रियांशा बागडे तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं की तिच्या या डोळ्याची शस्त्रक्रिया आपल्याला करावी लागेल। तिचे नातेवाईक तिचे वडील हे गवंडी कामगार असल्याचं आम्हाला देखील कळलेलं आहे आणि या सर्वसामान्य कुटुंबातील या बालिकेला या पुणे शहरातील नावाजलेलं समजलं असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचा प्लॅनिंग 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलने केलं होतं। तिला शस्त्रक्रिया नेत असताना ती आनंदी आणि बोलत होती, परंतु आतमध्ये गेल्यानंतर अशी काय घटना घडली की त्या बालिकेच्या नातेवाईकांना बाहेर येऊन त्यांना सांगण्यात आलं की ती अतिशय सिरियस झालेली आहे, तिला आयसीयू मध्ये दाखल करावं लागेल। बिचारे नातेवाईक हातबल होऊन त्यांनी देखील त्यांना होकार दिला। कदाचित ती आतमध्ये ऑपरेशन थिएटर मध्येच गेली असावी असा आम्हाला अंदाज वाटतोय आणि नातेवाईकांना त्यांनी सांगितलं किंवा आयसीयू मध्ये तिला ऍडमिट करावं लागेल। नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर आयसीयू मध्ये नेलं। आयसीयू मध्ये नेल्यानंतर ती ज्या मृत्यूमुखी पडली, मग हा सावळा गोंधळ त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा आहे, त्या स्टाफचा आहे। त्यांनी जर आतमध्येच काही घटना घडली असेल दुर्दैवी तर नातेवाईकांना तसं सांगितलं गेलं पाहिजे होतं। नातेवाईकांना त्यांनी अंधारात ठेवलं आणि तिला अचानक मृत्यू असं घोषित करण्यात आलं। आज ज्या नातेवाईकांवरती हा प्रसंग घडलाय या नातेवाईकांची काय अवस्था झाली असेल। आम्हा असा हा ओंगाळ कारभार जर या हॉस्पिटलमध्ये सातत्याने घडत असेल, मागच्या 2 महिन्यापूर्वीच एका प्रतिष्ठित आमदाराच्या बाबतीत देखील अशीच घटना घडली होती। त्या आमदारांनी देखील 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये तगादा लावला, परंतु त्यांना देखील त्यांनी काटछट देऊन तो देखील विषय त्यांनी तसाच थांबवला। आता त्यांनी नातेवाईकांना कारण दिलेलं आहे, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आपण त्या जबाबदारीवरती कारवाई करू। पण आम्हाला तरी आज असं वाटतंय की जी वैद्यकीय त्यांना जो अहवाल येणार आहे तो काही 2 दिवसात येणार नाही, किमान त्याला 2 ते 3 महिने लागतील। मी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पण विनंती करतोय, त्यांना देखील मी पत्र देणार आहोतच आमच्या वैद्यकीय कक्षाच्या वतीने की अहवाल हा ताबडतोब आणावा आणि त्या अहवालामध्ये जर काही त्रुटी असतील तर ताबडतोब त्या डॉक्टरांना निलंबित करावं। तुर्तास तरी हॉस्पिटलने या सगळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या डॉक्टरांनी तिची शस्त्रक्रिया केली त्या डॉक्टरांना त्यांनी जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत बडतर्फ करावं। त्याचप्रमाणे मुलीच्या नातेवाईकांना मुलीची भरपाई म्हणून 50 लाख रुपये हॉस्पिटलने देण्यात यावेत। मुलीचा तर जीव गेलेला आहे, त्या पैशाने त्यांचं काय होणार नाही, परंतु कुठेतरी ते काळे मेळा फासलेला आहे, त्याचा रोष कमी होण्यासाठी तरी तिला 50 लाख रुपये द्यावेत असे आम्ही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने, पुणे शहर वैद्यकीय कक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांना अहवाल देतोय। मी प्रकाश डमडरे, वैद्यकीय विभागाचा अध्यक्ष। वारंवार याच हॉस्पिटलला